दरवर्षी साधारण दिवाळीच्या नंतर हवेची गुणवत्ता घसरली किंवा प्रदूषण वाढलं असं आपण म्हणतो। विशेषतः दिल्ली, मुंबई, लखनौ, चंदीगड अशा शहरांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक वाढला अशा बातम्या सुद्धा आपण वाचतो। मात्र हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे नेमकं काय, तो कसा ठरवला जातो, हा निर्देशांक वाढला तर काय काळजी घ्यावी, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय इनसाइड जंक्शन। सर्वात आधी पाहूया हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे नेमकं काय। तर आपण श्वास घेतो त्या हवेमध्ये किती प्रदूषण आहे हे मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक म्हणजे हवा गुणवत्ता निर्देशांक, ज्याला इंग्रजीत एअर क्वालिटी इंडेक्स AQI असं सुद्धा म्हणतात। आपल्या आजूबाजूच्या हवेत धुलीकण, धूर, रसायनं आणि इतर प्रदूषक असतात। ही सगळी प्रदूषक मोजून हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच AQI ठरवला जातो। सोप्या भाषेत सांगायचं तर AQI वाढणं म्हणजे हवेतील प्रदूषण वाढणं। AQIचं प्रमाण हे 0 ते 500 पर्यंत असतं। AQI किती आहे किंवा कोणत्या पातळीवर आहे हे दाखवण्यासाठी त्याचे वेगवेगळे रंग आणि श्रेणी असतात। AQI 0 ते 50 दरम्यान असेल तर हवा चांगली आणि सुरक्षित असते, हे हिरव्या रंगाने दर्शवलं जातं। AQI 51 ते 100 दरम्यान असेल तर हवा समाधानकारक असते, मात्र यात काहींना त्रास देखील होऊ शकतो, हे पिवळ्या रंगाने दर्शवलं जातं। AQI 101 ते 200 दरम्यान असेल तर हवा खराब आहे असं मानलं जातं। ज्यांना अस्थमा किंवा फुफ्फुसाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही हवा हानिकारक असते आणि हे केशरी रंगाने दर्शवलं जातं। AQI 201 ते 300 दरम्यान असेल तर हवा खूप वाईट असते, सर्वसामान्य लोकांना सुद्धा याचा त्रास होतो, हे लाल रंगाने दर्शवलं जातं। AQI 301 ते 400 दरम्यान असेल तर हवा गंभीर श्रेणीत असते, आपल्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हे जांभळ्या रंगाने दर्शवलं जातं। AQI 401 ते 500 दरम्यान असेल तर हवा अत्यंत गंभीर असते, सार्वजनिक आरोग्यास धोका आहे असं मानलं जातं, हे तपकिरी रंगाने दर्शवलं जातं। जर AQI वाढत गेला म्हणजेच हवेतील प्रदूषण जास्त झालं तर श्वास घेणं सुद्धा कठीण होतं, खास करून लहान मुलं, वृद्ध आणि ज्यांना अस्थमा आहे त्यांना फार त्रास होतो। आता तुम्ही अशा शहरात राहत असाल जिथे AQI जास्त आहे तर तिथं काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण AQI वाढणं हे आरोग्यासाठी चांगलं नाहीये, त्यामुळं आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। म्हणून अशा वेळी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। तर हवेतील प्रदूषण जास्त असेल तर शक्यतो घराबाहेर जाणं टाळा। N95 किंवा त्याच प्रकारचा मास्क वापरा, कारण साधा कापडी मास्क पुरेसा नसतो। प्रदूषित हवेत धावणं, सायकलिंग करणं टाळा, कारण ते आरोग्यास हानिकारक ठरू शकतं। घरी लहान मुलं, वृद्ध किंवा आजारी लोक असतील तर त्यांनी विशेष काळजी घ्यावी। घरात शुद्ध हवा राहील याची काळजी घ्या। श्वसनाचे विकार असलेल्यांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या। घराबाहेरची प्रदूषित हवा आत येणार नाही याची काळजी घ्या, हवं तर यासाठी खिडक्या दारं बंदच ठेवा। भरपूर पाणी प्या, विषारी घटक बाहेर टाकायला आणि घसा ओलसर ठेवायला पाणी मदत करतं। धूम्रपान पूर्णपणे टाळा, कारण धूम्रपान आणि प्रदूषित हवा यांचं मिश्रण अत्यंत घातक असतं। तर ही आहे हवा गुणवत्ता निर्देशांकाबद्दलची म्हणजेच AQI बद्दलची संपूर्ण माहिती आणि AQI वाढल्यावर काय काळजी घ्यावी याबाबतच्या या टिप्स। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या शहरात AQI किती असतो, AQI बद्दल तुमचा अनुभव काय आहे हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इनसाइड जंक्शनला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।